आज मी तुम्हाला माझ्या लग्नाची कहाणी सांगणार आहे. असंच आमच्या इथे एक कार्यक्रम होता, माहीत नाही कशात होता, पण कार्यक्रम ठेवला होता. मग इथं आमचं म्हणजे जवळच्याच नात्यातलं आहे, आत्याचा मुलगा, म्हणजे आत्याच्या मुलगा असं म्हणजे आमच्या जवळचं असल्यामुळं आमच्या आईनं त्यांना आमंत्रण केलं होतं की आमच्या घरी कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला. मग मी अशीच शाळेला होती, दहावीला होती. मग शाळा सुटल्यावर आले. मग ही दोघं येऊन बसले, मला माहीतच नाही आता आली होती, बसली होती ती. आम्हाला माहीत पण नव्हतं ही कोण आहे ती, काय आहे ती. मग ही येऊन बसली होती, पाहुणा असं सगळं. मग आली, आपलं म्हणजे फ्रेश हातपाय तोंड धुवून फ्रेश झाली. मग बघितलं तर समोर अशी म्हणजे ती दोघं बसली होती, म्हणजे आता ते नवरा आहे, ती नवरा आणि आत्या अशी दोघं जण जवळ बसली होती. मग आईला विचारलं, हा फ्रेश होऊन आले. मग आईला विचारलं, आई हे कोण आहे ती दोघं जण, ज्यांना आधी कधी बघितलं नाही किंवा असं बोलवलं नाहीस तू, म्हणून विचारायला. तर आई म्हणली की आपल्या जवळच्या नात्यातले, म्हणजे तुझ्या पप्पाची बहीण आहे अशी, आणि ती त्यांचा मुलगा आहे. मग असं झालं. मग असं त्यांच्यात आता आईच्यात आणि त्यांच्यात बोलणं झालेलं, मला माहीत नव्हतं की ती तुला म्हणजे असं पसंत करते किंवा तू असं तसं काय म्हणले नाहीत, असं सांगितलं नाही. मग असं म्हणजे नवरा चांगला होता दिसायला. मग बघितल्या असं लगेच पसंत पडला मला. तर मी पसंत पडली का नाही ते त्यांना माहीत आहे, पडली असं लगेच मला केलं बरं का, म्हणजे लग्न झालं आमचं. मग पसंत झाल्यावर मग विचारलं, आई कोण आहे असं. मग आईने सांगितलं की आत्याचं म्हणजे तुझ्या बाप्पाची बहीण आहे, बहिणीचा मुलगा, असं तसं सांगितलं. मग मी आईला म्हणलं की आई असं यांचं लग्न झालंय का आहे. तर आई म्हणली की त्यांचं असं लग्न हे झालेलं नाही, आपल्या कार्यक्रमात आले ती. मग आईला विचारलं, बघ विचारून, म्हणजे आई बाप्पाशिवाय असं विचारले आई बाप काहीतरी म्हणते, म्हणून आईला नुसतं विचारलं की लग्न झाले का नाही. तर आई म्हणली नाही लग्न झाले. मग आईला विचारलं की बघ तुझ्या मुलीसाठी पोरगं चांगलं आहे, हे आहेत. मग असंच कार्यक्रम हे झाल्यावर मग म्हणली की चालली. मग आई म्हणली जाऊ नका, असं आजचे दिवस मुक्काम करा. मग मुक्काम झाला, बोलणं सगळं झालं त्यांचं. काय तर बोलणं बातचीत, आता मला काय माहीत नव्हतं, कॉलेजला जायचं म्हणजे शाळेला जायचं असल्यामुळे मी लवकर झोपली. मग ह्यांचं बोलणं हे झालं असं तसं. मग सकाळ उठून आमचं हे झालं. मग माझं शाळेचं टायमिंग झालं, सकाळी उठून आपलं आंघोळी फ्रेश करून शाळेत टायमिंग पत्र चालली होती. तर म्हणजे नवरा म्हणला कुठं चालली, काय चालली, म्हणलं शाळेत चालली. तर अचानक विचारलं नवऱ्यानं की तुला येऊ का सोडायला शाळेत. ओळख न पळख मुलं हे असं शाळेला सोडायला यायला अचानक असं. तर मग म्हणलं की असू दे, ओळख निघते की सोडा येऊ का, असं तसं विचारलं. मग म्हणलं या सोडायला. मग तिथं सोडायला आल्यावर मग मला सांगितलं की नीट सांगितलं की असं आपल्या आई बापाने आपलं लग्न ठरवलंय आणि लग्नाची तारीख असं काहीतरी म्हणत होती, काढत होती. त्याला मला काय सांगितलं नाही, विचारलं नाही, काय बोलले नाही ते. तर मग ते म्हणले की तुला सांगायचं नाही असं. मग ते मला नव्हतं म्हणजे तुला सोडायला मला पाठवले ते. मग असं मग म्हणजे माझ्या मनात होतं ते झालं, त्याच्यामुळं मला असं लय आनंद झाला. मग असं काही सुचलं नाही. मग विचारले, त्याने सांगितलं. मग तिथंच शाळेसमोरच त्यांना मी मिठी मारली. मग तिथंच त्यांनी पण म्हणले की तुला पण मी आवडत होतो का, असं विचारलं. मला मनात होतं, मी आईला विचारलं होतं, पण आईनं काही सांगितलं नाही मला. मग असं जवळपास 4-5 महिने गेलं असेल का नाही माहीत नाही, 2-3 महिन्यात तर असं आमचं लग्न झालं. आता लग्न झाले, लग्न होऊन आता 10 वर्ष झालेत. 10 वर्ष आता एक मुलगा एक मुलगी आहे. आणि आमचा संसार सुखाचा चालू आहे, मस्त चालू आहे, आनंदाचा आहे. आणि आता पुढली आता स्टोरी चांगली, आता म्हणजे आता संसार तर खूप चांगला चालू आहे. ह्याच्या पुढं जर काय होईल अजून तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेन. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.